तर हाय मित्रांनो, आज तुम्हाला दाखवायचं आहे धुक्याचा डोंगर. तर मी माझ्या मामाच्या पोराला आज शाळेत सोडायला चाललेलो. तर त्याला शाळेत सोडून मी डायरेक्ट डोंगरावर जाणार आहे तुम्हाला धुकं दाखवायला. तर आम्ही दोघं निघालो. रस्त्यात एक छोटासा झरणा दिसला, तो क्रॉस केला आम्ही आणि सरळ निघालो. मग आम्हाला सिमेंटचा रस्ता लागला. तर आम्ही दोघं जण चालत होतो. जास्त लांब नव्हती शाळा, जवळच होती. डोंगर क्रॉस करून तर पलीकडे शाळेत सोडायचं होतं. तर त्याची शाळा आता आलेली आहे. हे बघा, त्याची शाळा झेडपीची शाळा आहे. तर त्याला मी गेटच्या आतमध्ये सोडलं. त्याची शाळा आहे. तर आता तुम्हाला मला डोंगरावर घेऊन जायचं आहे. तर मी तुम्हाला खूप छान वातावरण दाखवणार आहे. धुकं एकदम. तर हे मसनवाटा आहे तिथला, आमच्या तिथला गावातला. ही तिथली खाण आहे. 2 म्हशी बघत होत्या मला. हे बघा साईडला म्हशी आहेत. एक म्हैस मलाच बघत होती. त्याला म्हणलं मागे लागते काय. तर मी कॅमेरा चालू केला, ती मलाच बघत होती मागणं बिगणं येते काय. तर ती मोठी टाकी आहे आमची आणि या टेकडीवर जायचं आहे आपल्याला. तर चढायला खूप मेहनत लागते मित्रांनो. तर तुम्ही मला फॉलो करा आणि लाईक पण करा. तर हे बघा, हे तिथली झाडं झुडपं आहे. तर अजून वरती जायचं आहे त्या टेकडीवर. तर चला माझ्यासोबत. हे बघा, ती टेकडीवर जायचं आहे वरती, अजून लय लांब आहे. माझा भरपूर स्टॅमिना जाणार आहे. तर स्पीडमध्ये चाललो. तर शेवटी मी त्या दगडापाशी पोचलो. तिथं झेंडा लावतो आम्ही. तिथं झेंडा नाही आहे, पण त्या टेकडीवर जायचं आपल्याला. तो झेंडा आम्ही काढून टाकला. तर हे बघा, हे वातावरण खूप छान आहे. तर मी वरती पोचलोय, तर तुम्हाला मी धुकं दाखवणार आहे. बघा, ते डॅम मी काल तुम्हाला दाखवलेलं आहे. हा अख्खा लोणावळा आहे. तर हे बघा, धुकं धुकं, जिकडे तिकडे धुकंच धुकं. खूप भारी वातावरण आहे. तर तुम्ही इकडे बघा, सपाट माळ आहे पूर्ण एकदम. एक क्रिकेट पण खेळू शकतात पोरं आपली. म्हणजे आम्ही गावातली पोरं येतो इथं क्रिकेट खेळायला. जर तुम्हाला यायचं असेल तर येऊन इथं क्रिकेट बॅट बीट घेऊन या सोबत. क्रिकेटसाठी भरपूर लय भारी ग्राउंड आहे. तर हे बघा, हे तिकडचं तळ आहे आणि ही ती टेकडी आहे. डायरेक्ट हे बघा, हे मोठं तळ आहे. तर मित्रांनो, मला आवडलं का इकडचं? तर मी याचं एडिट बनवणार आहे. तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर बघू शकता. तर तुम्हाला आवडलं असेल जागा तर मला लाईक करा. चला, बाय बाय सगळ्यांना आणि लाईक करा.